नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, श्रावण महिना शुक्रवारी 25 जुलै रोजी सुरू होत आहे. तर श्रावण म्हटलं की आपण पहिली जे आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे श्रावण सोमवार. श्रावण सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित आहे. तर आज आपण किती श्रावण सोमवार आहेत, कुठल्या श्रावण सोमवारी आपल्याला कुठली शिवामूठ ही अर्पण करायची आहे किंवा वाहायची आहे, त्याचबरोबर श्रावण सोमवारी काय काय सेवा आपण करू शकतो. कारण बघा, मंडे म्हटलं की सोमवार म्हटलं की ऑफिसमध्ये स्टार्टिंग वीक असतो, ऑफिसमध्ये कामाचं टेन्शन असतं किंवा वीक सुरू झालेला असतो, कामं खूप पेंडिंग असतात, त्यात उपवास असतो, पूजा सेवा हे सगळं भरपूर असतं. पण त्यातल्या त्यात अगदी मी तुम्हाला साधं आणि सोपं काय करता येईल हे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, असं म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये जो कोणी सेवा करतो त्याचं फळ त्याला त्वरित मिळते. कारण भगवान शंकर हे सांब सदाशिव आहेत, ते भोळे शंकर आहेत आणि त्यांना थोडी पण मनापासून केलेली सेवा लवकरात लवकर पोचते. तर बघा, यावर्षी 4 श्रावण सोमवार आलेले आहेत. तर पहिला श्रावण सोमवार हा 28 जुलै रोजी येणार असून त्या दिवसाची शिवामूठ जी आहे ती तांदूळाची आहे. तर दुसरा श्रावण सोमवार जो आहे तो 4 ऑगस्ट रोजी आहे आणि त्या दिवसाची शिवामूठ आहे ती तिळाची आहे. तिसरा श्रावण सोमवार आहे तो 11 ऑगस्टला आहे आणि त्या दिवसाची शिवामूठ ही मूग आहे. आणि चौथा म्हणजे शेवटचा जो श्रावण सोमवार आहे तो 18 ऑगस्ट रोजी आहे आणि त्या दिवसाची शिवामूठ आहे ती म्हणजे जव. तर बघा, श्रावण महिन्यामध्ये सोमवार ते रविवार प्रत्येक दिवसाला एक एक पूजन केले जाते, म्हणजे एक एक देवतांचे पूजन केले जाते. जसं सोमवारी शिवपूजन केलं जातं, मंगळवारी मंगळागौरीचं पूजन केलं जातं, बुधवारी बुधपूजन केलं जातं, गुरुवारी बृहस्पती पूजन केलं जातं, शुक्रवारी जिवतीचं पूजन केलं जातं, शनिवारी शनी किंवा हनुमानाचं पूजन केलं जातं आणि रविवारी आदित्यचं म्हणजे रवीचं पूजन केलं जातं. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये आपण प्रत्येक दिवसाला खूप महत्त्व आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला हे सण आणि वार पाळायचे आहेत. तर आता आपण शिवामूठ तर बघा, दर सोमवारी आपण वाराप्रमाणे अर्पण करणारच आहोत. त्याचबरोबर आपल्याला दर सोमवारी शिवपिंडीवर अभिषेक झालाच पाहिजे. मग तो तुम्ही बाण्याने करा, दुधाने करा, तुपाने करा, मधाने करा, साखरेने करा, पंचामृताने करा. काहीच जर नसेल तर फक्त शुद्ध पाण्याने जरी तुम्ही शिवपिंडीवरती 1 लोटा जल जे म्हणतात किंवा 1 लोटा पाणी, 1 तांब पाणी जरी तुम्ही घातलं तरी त्या दिवसाला, त्या अभिषेकाला खूप महत्त्व आहे. आता अभिषेक करताना तुम्ही महादेवांची उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्र म्हणून अभिषेक करू शकता. शिवमहिम्न स्तोत्र तुम्ही पठन करू शकता. ओम नमः शिवाय तुम्ही म्हणू शकता. हे केल्यावर दर सोमवारी किंवा दररोज तुम्हाला बेलपत्र आणि एक पांढरं फूल न विसरता तुम्हाला अर्पण करायचं आहे किंवा शिवपिंडीवरती वाहायचं आहे. कारण भगवान शंकरांना पाणी, दूध, बेलपत्र आणि पांढरी फुलं हे सगळ्यात जास्त प्रिय आहे, हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर तुम्ही शिवस्तुती, शिवचालिसा, शिवमहिम्न स्तोत्र, तांडव स्तोत्र हे सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता ह्या सेवा म्हणजे रुद्राभिषेक सोडून सगळ्या सेवा तुम्ही दिवसभरामध्ये करू शकता. रुद्राभिषेक जर तुम्हाला सकाळी जमला नाही तर संध्याकाळी प्रदोष समयी तुम्ही रुद्राभिषेक घरात करू शकता किंवा तुम्ही शिवमंदिरमध्ये जाऊन 1 लोटा पाणीसुद्धा तुम्ही शिवपिंडीवरती अर्पण करू शकता. आता हे सगळं करायला जर जमत नसेल तर सोमवारी शिवमंदिरमध्ये किंवा कुठल्याही शिवाच्या मंदिरमध्ये तुम्हाला जाऊन तुम्ही दर्शन जरी घेतलं तरी तुम्हाला त्याचे फळ मिळणार आहे. मग तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही घरच्या घरी महादेवांच्या पिंडीवर पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकता. 5 पळी जरी त्या दिवशी पाणी घातलं तरी ते खूप महत्त्वाचं आहे. बघा, सेवा भरपूर आहेत, पण तुम्ही कोणती एक सेवा घ्या आणि त्यात श्रावण महिनाभर सातत्य ठेवून ती सेवा करा. भले मग तुम्ही 4 सोमवार करा किंवा दररोज करा, पण एक काहीतरी ठरवून घ्या आणि ती करा. बघा, सेवा शुद्ध मनापासून करा. अगदी छोटी जरी असेल तरी चालेल, कारण तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळणार एवढं मात्र नक्की.
आता श्रावण म्हटलं की नियम काय पाळायचे आहेत, तर बघा पहिला नियम हा सगळ्यांनाच माहिती आहे, मला सांगण्याची सुद्धा गरज नाही की मांसाहार आपल्याला पूर्ण श्रावण काय गणपती किंवा अनंत चतुर्दशी होईपर्यंत आपल्याला पाळायचं आहे. अजिबात श्रावण संपला की लगेच खायला सुरू करायचं नाही आहेत, कारण लगेच गणपती पाठोपाठ येत आहेत. त्यामुळे मांसाहार कडकडीत वर्ज. 1 महिना तरी प्लीज श्रावणामध्ये मांसाहार करू नका, कारण तुम्ही केवढी सेवा केली त्याचा काहीही उपयोग होणार नाही. जर घरात मांसाहार असेल आणि इकडं जर रुद्राभिषेक चालू असेल तर काय उपयोग आहे सांगा मला त्या सेवेला. त्यामुळे मांसाहार आपल्याला अजिबात करायचा नाही आहे. बघा हा महिना खूप पवित्र महिना आहे, तर प्लीज मांसाहार तर करूच नका. दारू सिगरेट घरी अशा सगळ्या ज्या पार्ट्या होतात त्या करू नका. कोणाचा अपमान करू नका. घरात भांडू नका. कटकटी भांडणापासून दूर राहावा. आणि जेवढं होईल तेवढं शिवनाम जेवढं आहे उठता बसता सुद्धा तुम्ही ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हे करू शकता. त्याच्यामध्ये ॲक्च्युली काहीच बघायची गरज नाही. कुठंही जावा नामस्मरण तुम्ही सतत चालू ठेवू शकता. तर जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, कोणती तरी एक सेवा धरा आणि ती नियमितपणे पूर्ण श्रावण सोमवार किंवा पूर्ण श्रावण महिनाभर तुम्ही पाळा. हे केल्याने तुमच्यावर महादेवांची कृपाही नक्की होणार. आणि शिवामूठ कसं अर्पण करायचे आहे हा आपला व्हिडिओ सेपरेट येणार आहे, तो नक्की बघा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.